इंडो चायनीज मिक्स मसाला, अपना वाला चायनीज। आणि आता टी टाइम न्यूज मध्ये या क्षणाची मोठी बातमी। जागा वाटपावरून अजित पवार गटामध्ये नाराजीचा सूर असल्याचं समजतंय, कारण अजित पवार गटाच्या वाट्याला एक आकडी जागा येणार या वृत्तामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं कळतंय। आपण इतक्या कमी जागा का घ्यायच्या, तुम्ही भाजपकडून जागा वाढवून घ्या असा तगादा अनेक नेत्यांनी पक्ष नेतृत्वाकडे लावलेला होता। काही नेत्यांनी तर अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी दिल्लीला जाऊ नये अशी भूमिका घेतलेली होती, मात्र तसं झालं नाही। अजितदादा, पटेल आणि तटकरे दिल्लीला रवाना झाले, त्यामुळे अजित पवार गटाच्या वाट्याला किती जागा येतात आणि त्यावर पक्षाचे नेते कार्यकर्ते समाधानी होतात का ते देखील पाहावं लागेल। आणि याच संदर्भात अधिक माहिती मिळते आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून। निलेश, खरं तर एक आकडी जागा मिळणार या वक्तव्यावरती अजितदादा गटातील अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे, तर थेटपणे कुठल्या प्रकारचा निर्णय येत्या काळामध्ये घेतला जाईल याविषयी काय वाटतं, कारण दिल्लीला दिग्गज नेते रवाना झालेले आहेत। निलेश, विशाल, मागच्या अर्ध्या तासापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे आता दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे। पुढील तासाभरामध्ये ते दिल्लीमध्ये असतील। महत्त्वाची ही बाब आहे की ज्यावेळेस अमित शहा यांच्यासोबत त्यांची 2 दिवसांपूर्वी बैठक झाली, त्या बैठकीनंतरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला एक आकडा ज्यावेळेस येणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या, त्यावेळेसच कुठेतरी नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं। अगदी कार्यकर्त्यांपासून राज्यभरातले जे वेगवेगळे पदाधिकारी आहेत त्यांना देखील थेट आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील, प्रदेशाध्यक्ष असतील यांच्यापाशी आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये आकडा वाढवून मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका कार्यकर्त्यांची आहे आणि यामुळेच कुठेतरी दिल्लीच्या बैठकीला जायचं की नाही जायचं या संदर्भामध्ये या सर्व वरिष्ठ नेत्यांमध्ये कुठेतरी संभ्रम असल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र आज दिवसभरात ज्या काही वेगवेगळ्या त्यांच्या पक्षांतर्गत चर्चा पार पडलेल्या आहेत, त्यामुळं त्यानंतर आता कुठेतरी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। अजित पवार खरं तर आज सकाळपासून आपलं देवगिरी जे मलबार हिल परिसरामध्ये निवासस्थान आहे त्या निवासस्थानीच होते। अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणाहूनच ही वरिष्ठ मंडळी जी आहेत ती दिल्लीच्या दिशेने रवाना झालेली आहे। आज दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यासोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्येच जे आकडे आहेत ते निश्चित होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार ज्या पद्धतीने राष्ट्रवादीची परिस्थिती आहे तशीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची देखील परिस्थिती आहे, त्यांना देखील एक आकडा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळं राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यामध्ये जर पाहायला गेलं तर भाजपचाच या जागा वाटपांमध्ये वरचष्मा असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता आपल्या या घटक पक्षांची नाराजी भाजप कसा दूर करतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सध्या तरी नेते दिल्लीला जाण्याच्या मनस्थितीत नव्हते, मात्र अजित पवार आपल्या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांसह दिल्लीला रवाना अर्ध्या तासापूर्वी झालेत आणि दिल्लीमध्ये आजच्या बैठकीमध्ये जास्तीत जास्त जागा आपल्याला कशा मिळतील यासाठी ते प्रयत्न करताना पाहायला मिळतील। ज्या पद्धतीने अजित पवारांनी कर्जतमध्ये सभा घेतली होती त्यावेळेस स्पष्ट केलं होतं की 4 जे आम्ही लोकसभा मतदारसंघ जिंकून आलेलो आहोत त्या जागा तर आमच्या असतीलच, यासोबतच इतर देखील वेगवेगळ्या जागा आहेत, त्याच्यामध्ये परभणीची जागा असेल, यासोबतच माढ्याची जागा असेल, ही देखील आम्ही मिळवणार आहोत अशा पद्धतीची भूमिका होती। मात्र अमित शहा यांना कुठेतरी याला नकार घंटा दिल्यानंतर नाराजी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। नक्कीच निलेश, म्हणजे एकंदरीतच दिल्लीमध्ये गेल्यानंतर अजितदादा आपल्या गटातील नेत्यांसाठी किती जागा घेऊन येतात यावरती देखील अनेक गोष्टी अवलंबून आहेत। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। त्यानंतर आपण आता पाहणार आहोत माझं गाव माझा जिल्हा।